महारोगी सेवा समितीच्या या प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण झाले। फार काही सोयी नसताना असा एक प्रकल्प हातामध्ये घ्यायचा हे अतिशय कठीण काम होतं। ते काम हातामध्ये घेतलं आणि आज आपण पाहतोय, हा आनंदवनचा प्रकल्प असेल, सोमनाथचा प्रकल्प असेल, हेमलकसाचा प्रकल्प असेल, हे सगळे प्रकल्प बाबांच्या प्रेरणेने विकास भाऊंनी, प्रकाश भाऊंनी ज्या प्रकारे त्याचा विस्तार केला, म्हणजे कुष्ठरोग्यांची सेवा हे तर याचं एक मूळ कार्य राहिलंच, पण त्याच्यासोबत समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये कामं जी या ठिकाणी करण्यात आली, मग शिक्षणाचं क्षेत्र असेल, आरोग्याचं क्षेत्र असेल किंवा समाजसेवेची विविध क्षेत्र असतील, ज्याच्यामध्ये जलसंधारणाचं क्षेत्र असेल, पर्यावरणाचं क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी झालेले प्रयोग आणि त्या प्रयोगातनं समाजामध्ये एक सकारात्मक अशा प्रकारचं झालेलं काम, वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातनं हजारो तरुणांना, तरुणींना त्या ठिकाणी समाजाच्या प्रति उत्तरदायी बनवण्याचं काम, समाजामध्ये संवेदना तयार करण्याचं काम, मला असं वाटतं की हे अतिशय बहुमोल अशा प्रकारचं काम या ठिकाणी या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून झालं आणि आपलं संपूर्ण जीवन याकरता समर्पित करण्याचं काम हे निश्चितपणे आमटे परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे। आणि बाबांचं व्यक्तिमत्व तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। बाबांनी वेगवेगळ्या केवळ या प्रकल्पाच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये ज्या प्रकारे एक संवेदना तयार केली, ती खरोखर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य त्यांनी उभं केलं आणि ते काम सातत्याने पुढे जात गेलं आणि इतके हजारो लोक याच्याशी जुळत गेले। म्हणजे अनेक विविध क्षेत्रातले लोक, असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना या प्रकल्पाने, या कार्याने आकृष्ट केलं नाही। मग ते कलेचं क्षेत्र असो, संगीताचं क्षेत्र असो, फिल्मचं क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, विविध क्षेत्रातील मंडळी आणि अगदी अतिशय प्रथितयश अशा प्रकारच्या मंडळींना देखील या कामाने आकृष्ट केलं। आज खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी एक फार मोठी टास्क आपल्याला दिलेली आहे आणि ती म्हणजे 2027 सालापर्यंत कुष्ठरोग मुक्त देश आपल्याला तयार करायचा आहे। त्या दृष्टीनं एक मोठ्या प्रमाणात आपण काम देखील सुरू केलेलं आहे आणि हे केवळ सरकारच्या भरोशावर होणार नाही तर अशा ज्या समाजसेवी संस्था आहेत, या संस्थांमुळेच हे काम आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे करता येईल। आनंदवन सारख्या या ज्या संस्था आहेत ज्यांनी खरोखर या ठिकाणी केवळ कुष्ठरोग्यांची सेवा नाही तर पुनर्वसन कसं झालं पाहिजे याचा विचार केलेला आहे, अशा संस्थांची या निमित्ताने मदत घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे।